नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयानं म्हणजेच RTOनं ऑटो रिक्षा परवाने घेणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिलाय। या व्यक्तींना 30 एप्रिल 2025 पर्यंत त्यांचे परवाने RTOकडे जमा करण्यास सांगितलंय, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मोटार वाहन कायदा आणि सरकारी नियमांनुसार सरकारी आणि खाजगी नोकरी करणारा व्यक्ती ऑटो रिक्षा परवाना घेण्यास अपात्र असतो। असं असूनही अनेक व्यक्तींनी बेकायदेशीररित्या परवाने मिळवलेले आहेत, ज्यामुळे RTOनं आता कारवाई करण्यास सुरुवात केली। अंतिम मुदतीपर्यंत स्वतःहून त्यांनी परवाने परत केले नाहीत तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल। बेकायदेशीरपणे परवाने मिळवलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी RTOनं एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। RTOनं स्पष्ट केलंय की केवळ अशा लोकांनाच ऑटो रिक्षा परवाने दिले जातील ज्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी खरंच त्यांची गरज आहे। स्थिर नोकरी असलेल्या व्यक्तींना परवाने मिळवण्यापासून आणि खऱ्या अर्जदारांना त्यांच्या योग्य संधींपासून वंचित ठेवण्यापासून रोखणं हे कार्यालयाचं उद्दिष्ट आहे। दरम्यान, परवानाधारकांकडून प्रतिज्ञापत्र आवश्यक शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2017 मधील अनुक्रमांक 3 नुसार परवाना अर्ज करताना संबंधित व्यक्तीनं प्रतिज्ञापत्र सादर करणं अनिवार्य आहे। संबंधित व्यक्ती कुठलीही नोकरी करत नाही हे स्पष्ट असूनही अनेक जण नियमांचं पालन न करता रिक्षा परवाने घेत आहेत। RTOनं जनतेला या उपक्रमामध्ये सहकार्य करण्याचं आणि जर ते परवाने पात्र ठेवायचे नसतील तर त्याचे परवाने परत करण्याचं आवाहन केलेलं आहे। कार्यालयानं माध्यमांना देखील ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापकपणे प्रसिद्धी करण्याची विनंती केली। जनतेला सहकार्य करण्याचं आणि अपात्र असल्यास परवाने परत करण्याचं RTOच्या या पावलाचा उद्देश ऑटो रिक्षा परवाने जारी करण्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आणणं हा आहे, जेणेकरून ज्यांना खरोखरच त्याची आवश्यकता आहे तेच ते मिळवू शकतील आणि वापरू शकतील। अशा पद्धतीनं मित्रांनो, जर कोणी ऑटो रिक्षा चालक तुमच्या आसपासच्या एरियामध्ये नोकरी करत असेल आणि तरीही जर त्यानं RTOचा परवाना घेतलेला असेल रिक्षा चालकासाठी तर तो त्यानं परत करावा, नाहीतर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।